नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. नवेगाव बांध ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग महिला आणि पुरुषांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. शासकीय कामासाठी आलेल्या दिव्यांग नागरिकांशी ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते यांनी उद्धट भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर पीडितांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान दिव्यांग नागरिकांना शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. माझे पूर्ण नाव चतुर्विश्वनाथ डोंगरवर. मी नवेगाव बांध येथील रहिवासी आहो. आम्ही सगळे दिव्यांगाचं एक नवेगाव बांधला आम्ही गट तयार केलेला होता. त्याची एक दिवसापूर्वी आम्ही एक सभा घेतलेली होती. त्यानिमित्तानं आम्ही सभेमध्ये विषय ठेवलेला होता का दिव्यांगाचा निधी आतापर्यंत मिळाला आहे. जवळपास दिव्यांगाचा निधी हा फरवरीमध्ये दिला जाते, पण या ग्रामपंचायतच्या बेबलशाहीमुळे दिव्यांगाची काही निधी जमा झालेली नाही. ते निधी विचारण्यासाठी आम्ही समक्ष ग्रामपंचायतमध्ये आलो. समक्ष ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आम्ही खुर्च्यांवर बसलेलो होतो. तर समोरून दाराच्या वरांड्यामध्ये आम्ही बसलेले होतो. तेव्हा संबंधित ग्रामपंचायतचे सदस्य श्री देवाजी महारूजी कापगते यांनी दिव्यांगांना एका वेळेस येऊन परस्पर कोटी आल्यावे लंगड्या पांगड्या नो या पद्धतीचे वक्तव्य करून सगळ्या दिव्यांगाचा अपमान केलेला आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार असा का बरं आहे? ते काही या ग्रामपंचायतचे किंवा या गावाचे का भास आहेत का काय? या निमित्तानं आम्ही सगळे लोक एकत्र होऊन त्या गोष्टीचा आम्ही प्रतिकार करण्यासाठी येणाऱ्या 14 तारखेला आम्ही मोर्चा काढण्याचा एक संकल्प केलेला आहे. आणि आमची विनंती आहे की दिव्यांगाच्या मोर्चाला सहभागी आणि यशस्वी करण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती बी करतो. आणि संबंधित आरोपीला कठोर कारवाई पोलीस निरीक्षक यांच्याकडून व्हावी. कारण अशी घटना वारंवार ग्रामपंचायत, आज नवेगावची ग्रामपंचायत, उद्या समोरच्या कितीतरी ग्रामपंचायत आहेत आणि कितीतरी दिव्यांग बांधव आहेत या महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीची ही घटना गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे. आणि यामुळे अशी घटना वारंवार कधी होऊ नये. घाटंजी इथं घटनाकार जयंती महोत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात यांच्या गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा पूजनानं झाली. कडूबाई खरात यांनी भीमगीतं, बुद्धवंदना आणि समाज प्रबोधनपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सामाजिक ऐक्य, समता आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घटनाकार जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुरमेलकर यांनी. न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आज जे घाटंजीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर आपण त्यातले जे सर आहे तर उपाध्यक्ष कमिटीचे, तर आपण त्या सरांना विचारू की आजचे जे कार्यक्रम जे ठरवला आहे आणि आज जे कार्यक्रम होणार आहे याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आणि आज कोणाला त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे आणि कोण येणार आहे. नमस्कार सर, तुमचं नाव? नमस्कार, मी विक्की भाऊ वानकर बोलतो घाटंजीमधून. आणि कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे खूप कमी दिवसामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेडे विभागातला बरेचसे लोक या घटनाकार उत्सव समिती तालुका घाटंजीमध्ये जोडलेले आहे. आणि या लोकांनी खूप मेहनत करून, परिश्रम घेऊन, खूप मेहनत करून शेवटी एक टाईम जेवण करून सुद्धा या कार्यक्रमाला सपोर्ट करून बरेचसे कार्यकर्ते आहे. माझे ज्येष्ठ मित्र सागर भाऊ वाकोडे आणि आतिश भाऊ मंडपे, रोहित भाऊ बागेश्वर आणि आंबोरे साहेब आणि अत्यंत इथे जवळचे काही मित्र राहुल भाऊ बुजाडे, प्रशिक भाऊ लढे, रोहित भाऊ मुनेश्वर आणि नितीन भाऊ, निखिल भाऊ मुनेश्वर
आणि खास माझे मित्र ज्येष्ठ ज्यांनी सर्वात मोठा वाटा जर योगदान जर दिलं असेल याच्यामध्ये तर गौतमभाऊ घरडे यांनी या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान दिलं आहे आणि मानसिक शारीरिक आणि आर्थिक पूर्ण गोष्टीमध्ये घाटांजी घटनाकार उत्सव समिती या समितीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे भाऊनी आणि या माध्यमातून आज आम्ही हे कार्यक्रम घेत आहोत. आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम मला असं वाटते सुरू होईल आणि हा कार्यक्रम मला असं वाटते का जवळपास लॉकडाऊननंतर पहिल्यांदा आम्ही घाटांजी घटनाकार उत्सव समिती तालुका घाटांजी याच्या वतीने पहिल्यांदा आम्ही हा प्रोग्राम घेत आहोत आणि हा कार्यक्रम खूप सुंदर व्हावा आणि अत्यंत चांगला व्हावा अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर सर आज कार्यक्रमासाठी जे बोलावलेलं आहे तर हे कोणाला बोलावलं आहे तुम्ही? कार्यक्रमाला तर सर भाऊ प्रत्येकाची उपस्थिती आपण ठेवली होती. जसं काही खासदार, आमदार, नगरसेवक इत्यादी मानवाईक व्यक्तीला आम्ही इथपर्यंत बोलवलं होतं. पण काही जणांचा इव्हेंट वेगवेगळा असल्यामुळे काही जण येऊ शकले, काही जण नाही येऊ शकले. तरी आपण जेवढे या मंचावर उपस्थित आज झाले होते होणार आहे त्याचं स्वागत केलेलं आहे. तर सर आज जे गायक लोक इथं येणार आहे तर कोण आहे गायक लोक? महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांना मला असं वाटतं की आर्णी पांडवकडा म्हणजे आजूबाजूच्या कोणत्याही तालुक्यामध्ये आजपर्यंत तरी मॅडमची एंट्री झाली नाही कडूबाई खरातची. पहिल्यांदा आपण प्रयत्न केला आहे, स्वबळावर प्रयत्न केला आहे आणि समाजाने खूप जास्त खूप सपोर्ट केलेला आहे आणि या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घडवून आणत आहोत आणि ठीक आहे. तर सर एक माझा अनुभव येते आणि आलेला आहे. जसं आता खेड विभाग तर सर आज जे तुम्हाला समजा नागरिकांना काही support केला का की तुम्ही मंडळाच्या लोकांनी केलं का नागरिकाचा बी सपोर्ट आहे? प्रत्येक बुद्ध उपासक उपासिका किंवा माझे मित्रपरिवार सर्वांनी सपोर्ट केलेला आहे कार्यक्रमाला. पण 90% मला असं वाटतं की बा खेड विभागातून मला खूप जास्त सपोर्ट मिळाला आहे आणि शहरी विभागामध्ये थोडंसं निगेटिव्ह थिंकिंग होती आमच्याबद्दल. कारण कसं आम्ही पॉम्पलेटमध्ये जेव्हा आपल्याला शहराच्या ठिकाणी एखादा प्रोग्राम घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फेस करावं लागते. फेस म्हणजे जागेपासून तर परमिशनपासून तर बऱ्याचशा गोष्टीचा जो विषय असतो हा फेस करावा लागला आम्हाला. त्यामुळं मला असं वाटलं का अशा काही मानवाईक लोकांची जर आपण नावं आपल्या बॅनरमध्ये किंवा पॉम्पलेटमध्ये छापले तर आपल्याला थोडंसं तकलीफ कमी होईल. लोकांकडे ज्या घरी 2-2, 3-3 नोकऱ्या असल्या अशा घरीसुद्धा मी दिलेलो आहो. मला काही गोष्टीमध्ये निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे. आता मी नाव तर नाही घेऊ शकत अशा ठिकाणी, पण कसं आहे प्रत्येक व्यक्ती असा विचारत होता का बा या कार्यक्रमाचं आम्हाला आउटपुट काय आहे काय नाही. पण त्यांना हे गोष्ट नाही समजली का बा आपण एक घटनाकार उत्सव समिती तालुका घाटांजी याच्या वतीने एक सुरुवात आपण केलेली आहे. पूर्ण तालुक्यातले लोक जोडले आहे. मला असं वाटते की अंदाजी 109 गावं या तालुक्यामध्ये येऊ शकते घाटांजीमध्ये. याच्यामध्ये आम्ही प्रयोग केलेला आहे. दादा आम्ही जी आमची टीम होती आमच्या टीमने जवळपास 50 गावं आम्ही या 12 ते 13 दिवसामध्ये 50 ते 60 गावच फिरू शकलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे काही धम्मदान जमा केलेलं आहे ते खूप मोठं आम्हाला योगदान आहे. शहरी भागामध्ये आम्हाला खूप तकलीफ केली आहे. कारण कसं आहे शहरी भागामध्ये एज्युकेटेड लोक असल्यामुळे जास्तीत जास्त तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की शहरी भागामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तकलीफ झालेली आहे. हर घरी गेल्याच्या नंतर कोणी कसं आहे प्रत्येक समाज बांधवाचं किंवा बौद्ध उपासक उपासिकाचं असं आहे की त्यांनी वैयक्तिक ओपिनियन मांडू शकतात आणि वैयक्तिक ओपिनियन ऐकून घेण्याची पात्रतासुद्धा आमच्यामध्ये होती. प्रत्येकाने वेगवेगळ्या भाषेत बोललेलं आहे. कोणी काय बोलले आता त्या विषयावर बोलण्यात काही विशेष हे नाही आहे. पण सहकार्य शहरातूनही थोडं बहुत मिळालेलं आहे. पण 90% मला असं वाटतं की खेडे विभागातून सहकार्य मला खूप मिळालेलं आहे. तर धन्यवाद. तर सर मॅडम आले आहे का आता इथं घाटांजीमध्ये? हां मॅडम आज सकाळी मला असं वाटतं 9:30 वाजता मी त्यांना पिकअप केला आहे आणि विश्रामगृहामध्ये ठेवलेला आहे. त्यांची सर्व गोष्टीची सुविधा करून दिलेली आहे. मला असं वाटतं की कार्यक्रम वेळेत चालू होईल आणि खूप सुंदर प्रोग्राम होईल. कारण मला असं वाटतं लॉकडाऊनच्या नंतर पहिल्यांदा आपण एवढा मोठा इव्हेंट आपल्या घाटांजीमध्ये महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांना आपण मला असं वाटतं की 8 ते 10 वर्षाच्या डिफरन्समध्ये हा एवढा मोठा प्रोग्राम घाटांजी तालुका या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही घेतो.
बीड तालुक्यातील मौजे पिंपळनेर गणपतीचे इथं 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत आयोजित मोफत बाल सुसंस्कार शिबिराची शनिवारी सांगता होणार आहे। या शिबिरात 5 ते 15 वयोगटातील सुमारे 50 मुला-मुलींना आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षण देण्यात आलं। शिबिरात हार्मोनियम, गायन, योगा, गीत पठण, गीता पठण, संस्कृत पठण, विष्णू सहस्त्रनाम आणि आरती यांचं प्रशिक्षण देण्यात आलं। नागोराव महाराज जाधव, केदार महाराज नरवडे, अभिषेक महाराज नरवडे आणि ज्ञानेश्वर महाराज गवळी यांची मार्गदर्शन लाभले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावकऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं। मुलांसाठी नाश्ता, भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली होती। शनिवारी रात्री कीर्तनानं शिबिराची सांगता होणार आहे। त्यानंतर महापंक्तीचं आयोजन करण्यात आलं। पण परभणी केसापुरी या गावामध्ये दुःखद घटना घडली याची माहिती आमच्याकडे मिळाली। त्यानिमित्त या परभणी केसापुरी या गावामध्ये शिंदे कुटुंबियाच्या घरी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। नमस्कार, आपलं नाव काय? माझं कृष्णा उद्धवराव शिंदे, मयत उद्धव शिंदे यांचा मुलगा आहे मी। बरं, हे आपल्या गावामध्ये ही घटना कधी घडली? त्यांचे आपले जे वडील मयत झाले तर याबद्दल सविस्तर माहिती सांगाल का? वडिलांचे 6/9/2025 रोजी पुणे येथून आमचे वडील गेवरा येथे आले होते। गेवरा येथे आल्यानंतर त्यांची काही आमचे जे सावत्र आहेत त्यांची बहीण कोमल गेवरा येथे राहत होते। त्यांच्याकडे भेटण्यानिमित्त वडील आले होते, तर त्यांना गेवरा येथे त्यांच्या राहत्या घरी काही झोपीच्या गोळ्या देऊन त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली। बरं, त्यांचा काही वादविवाद झाला होता का पती पत्नींचा? आता काही त्यांचा वादविवाद भरपूर दिवसापूर्वी आमच्यापासून अलिप्त होते, त्यामुळे काही आम्हाला काही म्हणजे तुमच्या कुटुंबापासून ते पुण्याला केव्हा गेले होते? पुण्याला कधी गेलेले होते? जवळपास ते 30 वर्षापूर्वीपासून आमच्यापासून दूरच होते, पण कधी तुमचा त्यांचा कधी संपर्क होत होता का? कधी कोणते कार्यक्रमानिमित्त गावाकडे आले तर असं कधीतरी समजा कधीतरी व्हायचा जवळ पण ते व्यवसाय निमित्त तिकडच ते म्हणजे सतत सारखं पुण्यालाच राहायची ती। बरं, ही घटना कशी घडली याबद्दल माहिती सांगू शकता? ही घटना गणपतीच्या परेडच्या टायमाला झालेली आहे आणि वडील म्हणजे गणपती कधी, म्हणजे किती महिन्यापूर्वी? जवळपास 9 महिने झाले या गोष्टीला। 9 महिने झाले। 9 महिन्यापर्यंत तुम्हाला वडील फरार आहेत किंवा इतर ठिकाणी नाहीत, आपली भेट नाही, मग याबद्दल काही माहिती तुम्ही पोलीस स्टेशन कळवली होती का? नाही, 9 महिन्यापूर्वी ही गोष्ट आम्हाला कळली होती, पण आमचे जे सावत्र आहेत त्यांनीच वडील गायब आहेत अशी इकडं आम्हाला माहिती देऊन पुणे येथे नरे पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट त्यांनी दिलेली होती स्वतः। ज्या आता आरोपी आहेत त्यांनीच फिर्याद मग दिली। त्यावेळेस संबंधित पोलीस स्टेशनने त्यांचा तपास वगैरे लावला का? की समजा ते आपल्याला या ठिकाणी तुमची संघरी नाही, या ठिकाणी नाही, मग त्यावेळेस तुम्ही काही ते चौकशी केली? सिंहगड पोलीस स्टेशन नरे पोलीस चौकीचा तपास सुरूच होता आणि तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही जास्त इंटरफेअर केलं नाही। तुम्हाला वाटलं तपास मिळतोय आता, म्हणजे लागलच तपास वगैरे? आणि ते आमच्या आई वारंवार खोटं बोलायचे आम्हाला, आज इथं भेटले, काल आळंदी, म्हणजे सावत्र आई तुमच्या खोटं बोलत होते? खोटं बोलत होत्या। त्यांचं नाव काय? संगीता उद्धव शिंदे, त्या आमची नेहमी दिशाभूल करत राहिल्या, त्यामुळे इतक्या दिवस आम्हाला काही गोष्टी माहिती पडल्या नाही। बरं, ही हत्या कधी झाली आणि कशी झाली, कशा पद्धतीने झाली? ही अंदाजे हत्या होऊन जवळपास 8-9 महिने व्हायला लागले। आज फिर्यादी आमचे सावत्र भाऊ शुभम उद्धव शिंदे यांनी आमच्या आत्याकडे माहिती दिली की वडिलांची अशी आपली हत्या झालेली आहे। मग सिंहगड पोलीस स्टेशनचे काही अधिकारी गेवराईला आले आणि गेवराईचे अधिकाऱ्यांनी हा शोध लावला। बरं, त्यांना कलम कोणते लावले आले त्या आरोपी विरुद्ध? आरोपी विरुद्ध कलम भारतीय न्याय संहिता BNS 2023-103, भारतीय न्याय संहिता BNS 2023-238, हे कोणत्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली, कधी दाखल केले? ही फिर्याद गेवराई पोलीस स्टेशनला दाखल केली। हे कधी केले, किती दिवसापूर्वी केले आणि ही माहिती तुम्हाला कधी मिळाली? ही आम्ही 2/5/26ला फिर्याद दाखल केली। बरं, त्याचा तपास वगैरे काही चालू आहे का सध्या? हे आरोपी पकडलेत का फरार आहेत, म्हणजे काय नेमकं कसं आहे? गेवराई पोलीस स्टेशनने खूप चांगल्या प्रकारे याचा तपास लावला, शोध लावला आणि चांगली आरोपीवर कारवाई केली आणि 5 आरोपी आज गजाआड आहेत, म्हणजे त्यांची कस्टडी चालू आहे? कस्टडी चालू आहे।
मग आता न्याय मिळेपर्यंत तुमचा संघर्ष चालू राहणार आहे. आता संघर्ष आता ते वडिलांची तर हत्या झालेली, तुम्हाला एवढं मोठा दुःख झालेला आहे. आता तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमचा संघर्ष चालू राहील. वडिलांची तर हत्या झालेलीच आहे, पण आता न्यायदेवतेवर व पोलीस प्रशासनावर आमचा 100% विश्वास आहे आणि यात नक्की कायदेशीर मार्गाने तुम्हाला न्याय मिळेल. न्याय मिळणार. कोण तपास करीत आहेत म्हणजे आपल्या गेवरा पोलीस स्टेशनचे संबंधित विभागाचे कोण आहेत? गेवराई पोलीस स्टेशनचे लंके साहेब व किशोर पवार साहेब API यांच्याकडे तपास सुरू आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तपास आहे. यावर आम्ही समाधानी आहोत व त्यांनी दोषींना कठोरात कठोर कारवाई शिक्षा द्यावी ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. तर काही पुरावे आपण त्यांच्या यांनी जी हत्या केली त्यांचे काही पुरावे वगैरे गोळा केले का? हां, मयत दोषींनी आमच्या वडिलांची मोटरसायकल शहागड गोदावरी ब्रिज खाली सापडलेली आहे. तिचा सांगाडा सापडला का? म्हणजे सापडलेला आहे. DNA वगैरे टेस्ट केली का त्याची? नाही, मोटरसायकलचा सांगाडा सापडलेला आहे. मोटरसायकलचा. मग हे डेड बॉडी वगैरे आपणास मिळाले का? म्हणजे नाही. मग त्याचा तपास चालू आहे का डेड चालू बॉडीचा? आहे, चालू आहे. आता हे बरेच दिवस झाल्यामुळे आता तुम्हाला त्यांच्या प्रेत ताब्यात मिळेल का? आता आशा तर खूप कमी आहे, पण मिळावं अशी वाटते. कारण ही खूप 9 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि यावर्षी प्रेताची विल्हेवाट कशी लावली याबद्दल माहिती सांगू शकाल का? प्रेताची विल्हेवाट त्यांनी ज्यावेळेस हत्या केली त्यावेळेस त्यांनी प्रेत 2-3 दिवस उसामध्ये ठेवले. ज्यावेळेस हे कोणत्या ठिकाणी ठेवले? कुठे नेमकं ठिकाण? गेवराई पांढरवाडी शिवारामध्ये सोनीशेठचा मळा म्हणून आहे रान, तिथे ते कामाला होते. जे आरोपी आहेत ते त्यांनी तिथं त्यांची हत्या करून उसामध्ये त्यांना ठेवले. नंतर काही वास येऊ राहिला, त्यामुळे त्यांनी ती डेड बॉडी पोत्यामध्ये भरून किती दिवस म्हणजे प्रेत मारल्यानंतर असं वरती ठेवलेलं होतं? अंदाजे 4-5 दिवस ठेवले असेल. म्हणजे असं वरती ठेवलं होतं का पुरलं होतं? काय नेमकं कसं काय अवस्था कशी केली होती त्यांनी? उसाच्या सरीमध्ये पुरलं होतं. उसाच्या सारीमध्ये. मग त्यांनी बाहेर कशामुळे काढला ते एक सांगू शकाल का? प्रेताचा वास येऊ राहिला त्यामुळे त्यांनी बाहेर काढले व गोदावरीमध्ये त्यांनी विल्हेवाट लावली त्याची. म्हणजे पाण्यात तरंगत्या पाण्यामध्ये ते प्रेत पोत्यात बांधून त्यांनी टाकले. बरं, हे फिर्याद म्हणजे तुमचे कोणी दाखल केली म्हटले? आमचे सावत्र बंधू शुभम उद्धव शिंदे यांनी. सावत्र बंधू. हा. मग आरोपी संगीता शिंदे यांचा मुलगा. तुमच्या सावत्राचा मुलगा? हा, आरोपी म्हणजे तो. मग हे आरोपी आई आहेत आमच्या. मग त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं? फोन करून सांगितलं का तुम्हाला बोलून घेतलं? साक्षात त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन भेट दिली. हत्या कधी झाली ते तक्रार त्यांनी तुम्हाला माहिती कधी ते मिळाली? नाही, त्यालाच ती गोष्ट खूप उशिरा काळात. आणि पण त्याला आपल्या वडिलाची हत्या झाली त्याला माहित नव्हतं का आपल्या वडिलाची हत्या झाली? त्याला माहित नव्हतं एवढा दिवस. मग पुण्यावर आपले नातेवाईक वगैरे कोण आहे त्याला माहिती मिळाली होती काय? पुण्याला नातेवाईक आमच्या हत्या वगैरे होत्या, त्यांना बी उशिरा खूप कळलं. आमच्या भाव त्यांच्या समोर आपल्या नातेवाईकांची भेट वगैरे घेत असतील ना तुमचे वडील? नाही, काही असं जास्त नव्हतं. परिसरात गणपती मंदिरामध्ये या परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर या ठिकाणी वारकरी संप्रदायामार्फत नरोडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मोठा शिबिर 15 दिवसाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. पहाटे 5 ते 6 स्नान संध्या, सकाळी 6 ते 7 योगासने, 6 ते 8 विष्णू सहस्रनाम, 8 ते 9 नाश्ता, 9 ते 10 गीतापाठ, 10 ते 11 पकवास क्लास, 10 ते 12 गायन क्लास, 12 ते 4 भोजन व विश्रांती, 4 ते 5 अभंगपाठ. तर हे सर्व विद्यार्थी 3 वर्षापासून 14 वर्षापर्यंतचे पूर्ण विद्यार्थी आहेत. उन्हाळी सुट्ट्यामध्ये ह्यांना आध्यात्मिक धार्मिक शिक्षणाचं ज्ञान मिळावं आणि त्यांना धर्मसंस्कृतीचं जतन व्हावं, धर्माचे संस्कार घडावेत या उद्देशाने हिंदू धर्मातील आपल्या परिवारातील वारकरी संप्रदायातील आणि गीता परिवार बीड शहराच्या वतीने इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बीड शहरातील काही नामांकित धार्मिक महिला माझ्यासमोर थांबलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत. नमस्कार. आपलं नाव काय? स्वाती चरका. स्वाती चरका. तर आपण सोनाली जाजू. यांचं नाव काय? सोनाली. सोनाली जाजू.
हा कार्यक्रम तुम्ही ह्या विद्यार्थ्याला किती दिवसापासून प्रशिक्षण देतात? आम्ही तर आत्ता यावेळेस पहिल्यांदाच हे प्रशिक्षण देतोय आणि 2 दिवसापासून देतोय आणि पूर्ण 5 दिवस आम्ही देणार आहोत. ॲक्च्युली 5 दिवस पूर्ण म्हणजे होत नाही, पण हा आमचा पहिला वर्ष असल्यामुळे आम्ही ते 5 दिवसच घेणार आहोत. आम्ही बीडला करतो संस्कार शिबिर, तो 10 दिवसाचा असतो आणि आम्ही 25 वर्षापासून बीडला घेतोय 10 दिवसाचा, उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टींमध्ये 5 दिवसाचं. हे प्रशिक्षण किती दिवस चालणार आणि कधी सुरू झालं आहे? हे यांचं तर हे आध्यात्मिक शिबिर 1 तारखेपासून सुरू झालंय आणि 15 तारखेपर्यंत आहे. 15 तारीख म्हणजे 15 दिवस प्रशिक्षण घेणार आहे विद्यार्थी सर्व. हो. तर यामध्ये काय काय पाठ घेतले जातात? म्हणजे आता तुम्ही जे सकाळी किती वेळ आम्ही जे घेतलं गीता जातं, काय पाठ घेतलं परिवाराकडून जातं? घेतो आहे ते प्रार्थना घेतो आधी, त्यानंतर मंगल स्मरण घेतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणते कोणते श्लोक म्हटले पाहिजे. गीतेचे कोणकोणते श्लोक यांना पाठणं म्हणजे प्रशिक्षण दिलं जाते? आम्ही यांना तेच ना गीतेच्या आत्ता सध्या आम्ही पहिलं वर्ष असल्यामुळे 12वा अध्याय शिकवतोय त्यांना. त्यानंतर मग पुढचा आमचा टप्पा राहील की 15वा अध्याय शिकवायचा. आपली जी संस्था कोणती संस्था म्हणजे कोणता परिवार आहे आपला? गीता परिवार. गीता परिवार. गोविंददेव किती महिला महाराज सहभाग आहे यांचा. आपल्या ह्या गीता परिवारमध्ये? आम्ही पूर्ण 25 महिला आहेत बीडच्या. 25. तर किती वर्षापासून हा धार्मिक सेवेमध्ये कार्य करतो? 26-27 वर्ष झाली. 26. यापूर्वी कुठं कुठं कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आम्ही बीड शहरामध्ये? बीडलाच आमचे 5 ठिकाणी हे शिबिर चालतात, प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं. जसं हे संगमनगर गाव कशामुळे निवडलं तुम्हाला? काय म्हणजे कशामुळे चांगलं? हे आमचं गाव आहे आणि आपलं गाव आहे. आपलं गाव आहे आणि त्याच्यामुळे असं वाटलं की जो हा फायदा आपल्या गावातल्याही मुलांना झाला पाहिजे. कारण की सिटीमध्ये असे भरपूर कार्यक्रम चालतात पण खेड्यामध्ये खूप कमी होतात अशा, आणि त्यामुळे हे मुलं इतके हुशार असतात आणि त्यांच्यामध्ये खूप जास्त ऍक्टिव्हिटी करण्याचं म्हणजे तेवढी हे असते त्यांच्यामध्ये, पण त्यांना ते मिळत नाही. त्याच्यामुळे मग ते मागे पडतात. त्याच्यासाठी अशी इच्छा झाली की या मुलांना पण काहीतरी मिळालं पाहिजे, त्यांना पण संस्कार भेटले पाहिजे, त्यांनी पण पुढे गेलं पाहिजे. एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्या समोर आता सध्या बसले? 50 मुलं आहेत. 50 मुलं आहेत. याच्यापेक्षा आणखी काही वाढणार आहेत का सध्या? म्हणजे आणखी वाढतील. वाढतील. नक्कीच वाढतील. म्हणजे धर्म संस्कृती जतन, आध्यात्मिक धार्मिक हे पूर्ण शिक्षण आपल्या माध्यमातून दिलं जातं. बरोबर? हो. मुलांना चांगले संस्कार गेले पाहिजे पुढे चालून त्यांनी. आणि आपण महिला असल्यामुळे मुली जास्त याच्यामध्ये जेवढ्या जास्त महिला मुली मुलींना जास्त म्हणजे सिक्युरिटी पण वाटते. यामध्ये महिलांचा सहभाग वगैरे आहे का सध्या? नाही, इथल्या महिला नाही आहेत ना. गावातील महिला काही? ऍक्च्युली आम्ही याच वर्षी गीता परिवार इथे स्थापन केलाय, पण अजून त्यांना म्हणजे तेवढे ते आल्या गावागावामध्ये नाही सकाळची आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत आहात का? म्हणजे आपल्या परिवाराचा हो, नक्कीच माणसं जोडण्याचा प्रयत्न आहे का? सगळीकडेच जातोय. गेवराईला पण गेलो. आपले महिला वडवणीला अनेकाचे गेलो होतो. ओळखीचे असतात पण त्यांची एकेनं दुसऱ्याला सांगितलं तर मग त्याचा प्रचार आणि प्रसार होतो. आम्ही मागच्या वर्षी सूर्यनमस्काराचा प्रोजेक्ट घेतला होता. आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन सूर्यनमस्कार शिकवले आणि 1 करोड सूर्यनमस्काराची. बरं, आता जागतिक योग दिन आपल्या 21 जूनला साजरा होतो, तर त्या दिवशी काय आपलं नियोजन करण्यात आलं आहे का? अजून तरी तसं काही नाही केलं. आता आपल्या महिलांना meeting प्रशिक्षण मध्ये दिलं जाणार आहे का? ठरवतो. अजून नाही फिक्स ठरवतात आता. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय श्री कृष्ण. काल ते कुठेतरी दोघं जिंकलेले. घोषणा घेतो. घोषणा, हा, तेच ना, घोषणा. झालं चालू का? आपण बीड तालुक्यातील पिंपणेर गणपती या गावात आलेलो आहोत. या गावातील मोठं गणपती मंदिर अस्तित्वात आहे प्राचीन काळापासून. या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक विविध कार्यक्रम आपल्या वारकरी संप्रदायामार्फत आयोजित केले जातात. तर माझ्यासमोर वारकरी संप्रदायामध्ये नरवडे परिवारातील एक वारकरी माझ्यासमोर माझे उभे आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. तर हा कार्यक्रम, हा जे प्रशिक्षण सुरू केलेलं आहे कशाचं प्रशिक्षण आहे?
हे बाल वारकरी शिबिर आहे. हां. त्या ठिकाणी 1 मे ते 15 मे तर या दरम्यान आम्ही बाल वारकरी शिबिर दरवर्षी घेत असतो. हे दुसरं वर्ष आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या वतीने बाल वारकरी शिबिर सध्या सुरू आहे. म्हणजे हे किती दिवस प्रशिक्षण ठेवलेले या मुलांना शिबिर प्रशिक्षण किती दिवस ठेवलेले? हे आपण 1 मे ते 15 मे 15 दिवसासाठी प्रशिक्षण ठेवलेलं आहे. या शिबिरामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात? या शिबिरामध्ये सकाळी प्रार्थना होते, हनुमान चालीसा होते, पकवाजाचे क्लास होतात, गीतेचे क्लास होतात, थोडंसं प्राणायाम होतो, सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. काय नाव म्हटलं आपलं? केदार महाराज नरवडे. आणि तुमचं नाव काय? नागेश महाराज जाधव. म्हणजे आपलं गाव कोणतं? गाव बेडकुचवाडी. आणि आपण पिंपळणे. तर हे कार्यक्रम तुम्हाला कसं सुचला, म्हणजे या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करावा? आणि विद्यार्थी किती आहेत तुमच्या या शिबिरामध्ये किती सामील झाले? हा कार्यक्रम आम्ही आयोजित असताना आमचे बुकिंग करत होते, पण त्यांनी आम्हाला इथे शिक्षण दिल्यानंतर आम्ही इथं आयोजित केलं आहे गणपती मंदिरात. आणि विद्यार्थी आता 50 आहेत. 50. ही प्रशिक्षण देण्यासाठी तुमच्या समोर आणखी किती महाराज आहेत तुमचं प्रशिक्षण? हे शिक्षण देण्यासाठी आम्ही 7 जण आहोत. 7 जण. आणि 7 जण महाराज मंडळ. म्हणजे हे किती तास आहे? पण दररोजचं प्रशिक्षण किती वेळ दिलं जातं? त्यांचा टायमिंग असा आहे की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत एवढ्या वेळेमध्ये सगळं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आपण काय काय शिक्षण दिलं जातं या मुलांना? आपण स्वतः काय करतो? मी गायक आहे, तर गायनाचं प्रशिक्षण त्या मुलांना देतो त्या मुलांना. संगीत हार्मोनियमचं प्रशिक्षण वगैरे दिलं जातं का? हो. बाकी इतर काय कोणते कार्यक्रम आयोजित केले जाते? इतर म्हणून त्यांना खेळ, क्रिकेट, खो खो. दिवसभर इथंच विद्यार्थी असतात, त्यांची जेवणाची पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे? हो, इतर जेवणाची व्यवस्था आहे, कोणती केलेली आहे. बरं, यांना गावकऱ्याचं आपलं सहकार्य काय आहे? आता हे विद्यार्थी इथं कुठून आले आणि कोणत्या वयाचे विद्यार्थी आहेत? 5 वर्षाच्या पुढील विद्यार्थी 10वी पर्यंत. 10वी पर्यंत. हां. अंदाजे किती विद्यार्थी आहेत सगळे? सध्या 50 आहेत. 50 आहेत. तर आपण ह्या पिंपळणे व्यतिरिक्त आणखी कुठं शिबिर आयोजित करणार आहात का? आता 15 तारखेनंतर आम्ही नाशिकला शिबिर आयोजित करणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही शिबिर घेता? तुम्ही आळंदीला किती वर्ष शिबिर घेत होता? आळंदीला काही शिबिर वगैरे घेत होतं? आळंदीला शिबिर चालू असतं. गेल्या वर्षी मेमध्ये आळंदीला पण शिबिर घेत होतो, 1 मे ते 15 मे. 1 मे ते. तर आता एक आजपासून किती दिवस प्रशिक्षण चालले जाणार आहे? आजपासून 11 दिवस पुढे चालणार आहे. 11 दिवस. तर हे मुलं आता समजा प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांची इच्छा आळंदीला येण्याची इच्छा आहे, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहात का? हो, त्यांच्यासाठी मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. आळंदीला कोणती संस्था आहे मोठी? आळंदीला वारकरी लोक महाराज मोठी संस्था आहे. त्याच्या अंतर्गत बऱ्याच छोट्या छोट्या संस्था आहेत. त्या संस्थेमध्ये त्यांचा प्रवेश केला जाणार आहे. धार्मिक आध्यात्मिक त्या संस्थेमार्फत आपली जी संस्था आहे, त्या समूह आहे का संघटक आहे का नेमकं काय आहे? नाही, आमची संस्थाच आहे. म्हणतो निवृत्तराज महाराज वारकरी शिक्षण संस्था असं आमच्या संस्थेचं नाव आहे. म्हणजे तुमची स्वतःची संस्था आहे. हो, संस्था आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रामध्ये पूर्ण धार्मिक आध्यात्मिक या बालवयामध्ये तुम्हाला ह्या विद्यार्थ्याला शिक्षण झालं, बरोबर? आणि या संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना तसे संस्कार प्राप्त होतील याची आम्ही सगळे महाराजमध्ये काळजी घेतो. आपण जे वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध महाराज कोणत्या विषयामध्ये प्रसिद्ध आहेत? म्हणजे तुम्ही गायनामध्ये किंवा हार्मोनियममध्ये किंवा मृदंगामध्ये किंवा कीर्तनामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये प्रसिद्ध? मृदंग वादक आहे. मी स्वतः संप्रदाय बीड जिल्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी यापूर्वी कधी प्रशिक्षण विद्यार्थ्याला दिलं आणि इथून पुढं कुठं देणार? बीड जिल्ह्यामध्ये आपण इथंच 2 वर्षापूर्वी इथंच केलं होतं. 2 वर्षापूर्वी. मग ते किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता? त्यावेळेस विद्यार्थी होते 55. 55. म्हणजे आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे का? विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. रोज विद्यार्थी वाढतात 2-4 मुलांचा कल कसा दिसतो? म्हणजे तुम्हाला त्यांना समाधान वाटतं का? ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तुमच्याशी काय चर्चा करतात? ते सगळे अडचणी आम्हाला विचारतात. आम्ही त्यांच्या समस्या म्हणजे पुढं त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे का? हो, त्यांची मनातून इच्छा आहे की आम्ही आळंदीला जावं, पकवाज शिकावं, गायन शिकावं, हार्मोनियम शिकावं. मग पालकाचा सहभाग कसा आहे याच्यामध्ये? त्याच्या आईचा म्हणा, पालकाचा म्हणा सहभाग कसा आहे? भरपूर पालकांनी आमच्यापासून सांगितलेलं आहे की बाबा आमच्या विद्यार्थ्याला आळंदीला घेऊन जा, मला काहीतरी महाराज वगैरे कलाकार आणि चांगले संस्कार लावा. तुम्ही आळंदीला किती वर्ष प्रशिक्षण घेतलं ह्या मृदंगाच्या? मी आळंदीला वर्य बळवंतजी महाराज पंचावृत्त यांच्याकडे 11 वर्ष पकवाजाचं शिक्षण घेतलं. 11 वर्ष? म्हणजे खूप प्रशिक्षित आहात, म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे आपलं पकवाजामध्ये. मग असे तुम्ही पकवाज वादक देखील बनवला आपल्या ह्या विद्यार्थ्यांना? हो, पकवाजाचे पण क्लास चालू होतात. चांगले विद्यार्थी 2-3 वाजवतात. हा, म्हणजे सर्व आध्यात्मिक म्हणल्यानंतर सर्वच आलं. गायन आलं, वादन आलं, कीर्तन आलं, गीतापाठ आलं,
सर्वच याच्यामध्ये शिक्षण आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? हे मंदिर एकदम प्रसन्न आहे, चांगल्या ठिकाणी आहे आणि सगळं सुविधा व्यवस्थित आहे. अध्यक्ष सगळे सहकार्य करतात. ही मुलाची पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था कोणी केली का आणि कशी केली? आपण केली का गावकऱ्यांनी केली? मुलांची जेवणाची व्यवस्था गावामध्ये मंडळी पण घेतलेली आहे. पाण्याची व्यवस्था आणि आपल्याला सहकार्य विशेष श्री शिवप्रसाद चरका साहेब यांचं विशेष सहकार्य आहे. बरं, ह्या विद्यार्थ्यांसाठी काही शुल्क वगैरे काय येतो? थोडंफार केलेलं आहे का? शुल्क वगैरे काय आहे? शुल्क काही नाही, पूर्णपणे मोफत शिबिर आहे. पूर्ण मोफत. म्हणजे कुणी याला सहभाग घेऊ शकतो? हां, कोणीही सहभाग घेऊ शकतो. मोफत आहे सर्वांसाठी. सेलू रेल्वे स्थानकातून प्रवासी तिकीट विक्रीच्या माध्यमातून वर्षाला मोठा महसूल जमा होत असल्याची माहिती अधिकारातून समोर आले. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सेलू स्थानकातून तब्बल 8,39,94,264 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचं स्पष्ट झालंय. ही माहिती सेलू येथील विजयकुमार मंत्री यांनी दाखल केलेल्या RTI अर्जावर नांदेड रेल्वे विभागाच्या वाणिज्य शाखेकडून देण्यात आले. नांदेड विभागातील ACM आणि APIO यांनी शैलेश कुमार सिंग यांनी ही आकडेवारी दिली. सेलू स्थानकातून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून मिळणारा हा महसूल स्थानकाच्या वाढत्या महत्त्वाचं द्योतक असल्याचं मानलं जाते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील संदलापूर इथं 12 मे रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास भीषण अपघात घडलाय. वाळू भरून भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्परनं सरपंच रुक्मिणीबाई यांचे पती पंडित म्हात्रे यांना धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांनी संबंधित टिप्परला आग लावले. घटनेनंतर मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला. मुंबई गोवा महामार्गावर कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या स्विफ्ट कारनं चांदवे गावाच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडलाय. या कारमध्ये एका लहान मुलीसह 3 प्रवासी होते. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय आणि तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सुरुवातीला महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. दरम्यान महामार्गाच्या मध्यभागी अवैधरित्या ट्रेलर पार्क केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. अशा बेकायदेशीर पार्किंगकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीवर्धन विधानसभा अध्यक्षपदी संताजी पवार यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संताजी पवार यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष गुलाबराव पवार, जिल्हा सचिव हर्ष कांबळे, सदस्य रोहिदास चव्हाण तसंच माणगाव तालुकाध्यक्ष राजू रोडेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संताजी पवार यांच्या निवडीमुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना आणखी मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 1992 पासून समाजकारण आणि राजकारणाशी माझा खूप जवळचा संबंध आला. आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नेहमीच मी फॅन राहिलेलो आहे. आणि जेव्हा 1999ला जी आपली राष्ट्रवादी शरद स्थापन झाली त्यावेळेस 1999चा मी क्रियाशील सदस्य आहे. आणि सामाजिक बांधिलकी जपत राजकारण आणि समाजकारण हे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही केलेलं आहे. मी विशेष आभार मानेन चव्हाण सरांचं की त्यांनी माझं या पदासाठी वरून मान्यता घेतली पक्ष अध्यक्षांकडून. आणि सर्व कार्यकर्ते यांनी सुद्धा मला खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे. गेले अनेक योजनांची माहिती, प्रशासकीय माहिती माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जवळजवळ 2,67,000 मतदार आहेत. त्याच्यामध्ये 1,36,000 महिला आणि 1,30,000च्या बाहेर आपले पुरुष मतदार आहेत. अनेक मोठे समाज आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि ह्या मतदारसंघाची इतंभूत माहिती जवळजवळ मला आहे. जवळजवळ मला असं वाटतं की 351 पोलिंग बूथ ह्या आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि ह्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक पोलिंग बूथपर्यंत गेल्या 35 वर्षात मी पोचलेलो आहे. आणि त्याचा दांडगा अनुभव माझ्याकडे आहे. पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी खूप असा प्रयत्न करणार आहे. आणि माझे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्या आदेशाने मी काम करणार आहे.
माथेरान या थंड हवेच्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी असलेल्या एकमेव नेरळ माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. घाट रस्त्यातील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात दगड आणि माती साचल्यानं पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत होता. याबाबत माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. घाट रस्त्यातील गटारं साफ करण्याचं तसंच रस्त्यावर आलेले मोठे दगड हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गटारांमधून सुरळीत वाहून जाण्यास मदत होणार आहे आणि रस्ता अधिक सुरक्षित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नेरळ माथेरान घाट रोड हा रस्ता पर्यटकांसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी संबंधित यंत्रणांकडून घाट रस्ता सुरक्षित करण्याचं काम हाती घेण्यात आले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल इथं आधुनिक मत्स्य बंदर विकास कामाचं भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. कोळी बांधवांच्या आर्थिक उन्नतीला चालना देणारा आणि किनारपट्टी विकासाला नवी दिशा देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातोय. या प्रकल्पासाठी 167 कोटी 22 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागामार्फत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 500 ते 600 मच्छीमार नौकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. सुरक्षित आणि आधुनिक बंदर विकसित केलं जाणार आहे. 650 मीटर ब्रेक वॉटर बांधकामासह ड्रेजिंग, क्वेवॉल आणि संरक्षण भिंतीचं कामही करण्यात येणार आहे. पर्यावरणीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पासाठी मेशेस फॉरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यादेश देण्यात आला असून 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. उद्घाटनाने लोकार्पणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, या भागाचे लोकप्रिय असे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य तटकरे साहेब, उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष मॅडम, मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे म्हणजे आमचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, उपस्थित असलेले माझ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खात्याचे सर्व अधिकारी, उपस्थित असलेले सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या मुरुड जंजिराच्या इकडचा जो प्रवासी जेटीचा जो 111 कोटीचा जो हा प्रकल्प आहे, जो आमच्या बंदर खातं आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आज पूर्ण केलेला आहे, त्याच्या लोकार्पण उद्घाटन सन्मान्य सुनील तटकरेजींच्या हस्ते झालेलं आहे, असं मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो. तटकरे साहेबांच्या नंतर भाषण करणं हे कितीही या प्रोटोकॉल नावाची नाटकं असली तरी माझ्यासाठी तसं अडचणीचं आहे. कारण का तटकरे साहेब, आमचे वडील राणे साहेब आणि तटकरे साहेबांचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव आहे आणि आमच्यासारखे असंख्य तरुण त्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून साहेब आज इथे आले, आमचे भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, आमच्या नगराध्यक्षताई, जिल्हा परिषद सदस्य सगळे एकत्र मिळून हे आता अतिशय महत्वाच्या अशा प्रकल्पाचं आपण आज भूमिपूजन किंबहुना लोकार्पण आपण केलेलं आहे. मला आठवतं काही दिवसा अगोदरपासून काय आमचे पत्रकार मित्र, काही आमचे इलेक्ट्रॉनिक चॅनल बातमीच्या दृष्टिकोनातून जी जागरूकता आणली पाहिजे, ते ह्या भागामध्ये येणारे जे पर्यटक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना जी गैरसोय होत होती, काही अपघात होत होते, त्याच्यामुळे त्यांनी बातम्या राज्यभर प्रसिद्ध केला आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पवार मॅडम यांच्या नेतृत्वात आमचा बंदर खातं आज या राज्यामध्ये प्रामुख्याने 877 किलोमीटर असलेली आपली ही किनारपट्टी, ह्याला आम्ही विकसित कसं करू शकतो, रोजगाराची संधी कशी आम्ही उपलब्ध करू शकतो आणि त्याचबरोबर पर्यटनाला चालना कशी देऊ शकतो, या दृष्टिकोनातून असंख्य प्रकल्पांचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने एक एक पूर्णत्व घेऊन चाललेलं आहे. तटकरे साहेबांनी मी आवर्जून उल्लेख करेन की मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर
खात्यामध्ये असलेली अखर्चित निधीवर पहिलं मी लक्ष घालतो. प्रकल्प आपण सगळेजण प्रस्तावित करायचो, पण यात ते प्रकल्प पूर्ण व्हायचे नाही, निधी तिथे पडून असायची. आणि दरवर्षी जेव्हा आम्ही सागरमालाच्या निमित्ताने पैसे मागायला जायचो किंवा आमचे अजितदादा पवार साहेब जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा सर्वात पहिलं बोट ठेवलं जायचं की गेल्या वर्षीची निधी तुम्ही खर्च केली नाही, तर या वर्षी तुम्ही का मागायला येता, हा सर्वात पहिला प्रश्न असाय. आणि म्हणून आम्ही खाता म्हणून, डिपार्टमेंट म्हणून आम्ही एवढं निश्चित केलं की असलेले जेवढे प्रकल्प आहेत, त्याच्या जेवढी अडचणी आहेत, दर महिन्याला तटकरे साहेब आम्ही एकदा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून बसतो आणि त्या प्रकल्पाला चालना देण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जी काय ताकद लागेल, जे काय अडीअडचणी आहेत ते सगळे दूर करून हे प्रकल्प योग्य वेळी चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे आमच्या डिपार्टमेंट म्हणून आम्ही काम करतो. आणि म्हणून खात्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला माहिती आहे की महिन्यातून एकदा मंत्री महोदयांना आणि त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना उत्तरं द्यायची आहे. आणि म्हणून कुठेही चालढकल होत नाही. आणि म्हणून जेवढे प्रकल्पाची आपण इथे अपेक्षा ठेवत आहात, आज इथे हा प्रकल्पाचं लोकार्पण झालेला आहे. आपल्या पद्मदूर किल्ल्याच्या संदर्भात काही सूचना आमच्या खासदार साहेब आणि अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या आहेत. मी आपल्याला विश्वास देतो, ह्या सर्व प्रकल्पांच्यामुळे कोकणाच्या किनारपट्टीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणारं महत्व आणि पर्यटनाला चालना आणि रोजगाराची संधी, या सगळ्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खातं कुठेही कमी पडणार नाही, हा विश्वास व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना देतो. शेवटी आमचा हा किनारपट्टीचा भाग आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा जे एक वेगळं चित्र पाहायला मिळतं, तेवढं आम्ही कुठे कमी पडतो हा नेहमी आमच्या समोर प्रश्न असतो. प्रवासी वाहतूक हा आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जसं आम्ही मुंबईला आणि MMRला जोडतोय, तसंच मी तटकरे साहेबांची मी गाडीमध्ये बोलत होतो, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे तीनही जिल्हे येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपण रस्ता आहे, रेल्वे आहे, तसं जलवाहतुकीच्या माध्यमातून आपण जोडायचं, जेणेकरून व्यापार असेल, पर्यटन असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या निमित्ताने चालना मिळेल. आणि आता तर काही दिवसा अगोदर जसं आदरणीय पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की बाहेरगावी आता आपल्याला जायचं, सगळे कार्यक्रम रद्द करायचे आहेत. म्हणजे आपलं डोमेस्टिक टुरिझम म्हणजे देश अंतर्गत असलेल्या पर्यटनाला चालना आता मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे. म्हणून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले जेवढे व्यावसायिक आहेत त्यांना मी आवर्जून इथे या निमित्ताने आवाहन करेन की महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पर्यटन खाते हे तसं एक दुसऱ्याशी संलग्न आहे. आणि म्हणून तुम्हाला जी मदत लागेल, तुम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, आम्ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी, देण्यासाठी तयार आहोत. आम्ही कुठे वेळ कमी पडणार नाही. जे काम होईल ते दर्जेदार होईल, पण आपणही आपल्या माध्यमातून आपल्या देशामध्ये येणारे जे पर्यटक असतील, आपल्याकडे येणारे जे पर्यटक असतील, त्यांनाही चांगल्यातली चांगली सेवा आपण कशी देऊ शकतो, याही दृष्टिकोनातून आपण विचार करावा आणि त्यावर आपण काम करावं. आणि एक शेवटी जाता जाता एक मुद्दामून आव्हानही या निमित्ताने मी करणार. आदरणीय पंतप्रधानांनी काल जसं 7 वेगवेगळे अपील केलेले आहेत, आवाहन केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक महत्वाचं जे आव्हान आहे की डिझेल पेट्रोलचा कमीतला कमी वापर आणि गाड्यांचा कमीतला कमी वापर. आता डिझेल पेट्रोलवर काही नुसतं गाड्याच चालत नाही, आपल्या बोटीही चालतात. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून, बंदर खातं म्हणून, राज्य सरकार म्हणून संकटातून संधी ज्याला आपण म्हणतो, ते आम्हाला ही संधी आम्हाला दिसते आहे. जिथे आज आपण बोट, आता आम्ही ज्या बोटीतून आलो ते आमच्या जो काही बंधू आहे त्याला सर्वात जास्त महिन्याचा खर्च हे डिझेल आणि पेट्रोलचा. त्याचे ते व्यावहारिक आजच्या काळामध्ये होणार नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध परिस्थिती असल्यामुळे येणारा जो आव्हानात्मक काळ आहे त्याच्यामध्ये बोट मालकांनी, मच्छीमार बांधवांनी त्या बोटी इलेक्ट्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी, हे मुद्दामून ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करणार. आणि नुसतं आवाहन करणार नाही, पण त्याला लागणारी जी मदत, म्हणजे उदाहरण तुम्हाला कर्ज म्हणून ज्या बँकेतून, उदाहरण रायगड सहकारी कोऑपरेटिव्ह बँक असेल, मुंबई जिल्हा बँक असेल, या सगळ्या बँकेशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत.
आपण ही तयारी दाखवावी, आपण मानसिकता दाखवावी आणि आमच्याशी आपण संपर्क केले. आम्ही खासदार साहेबांची मदत घेणार, आमदार साहेबांची मदत घेणार, नगराध्यक्ष मॅडमची मदत घेणार आणि जास्तीत जास्त आपल्या ह्या बोटी आपण येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक कशा करू शकतो ह्या दृष्टिकोनात आपण पावलं टाकून आपल्या पंतप्रधानांनी दिलेले विचार, केलेलं आव्हान त्याला अजून बळकट करण्याचं काम आपणही आमच्या माध्यमातून करावं अशी विनंती आणि अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करीन. परत जाता जाता संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांचे सहकारी असतील, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे आमचे मिटकर असतील आणि माझे सर्व सहकारी, त्यांनी अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आपसामध्ये केलं. चांगल्या दर्जाचं काम आपण ह्या निमित्ताने केलेलं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट पासून सगळं काम चांगलं केलेलं आहे. कारण शेवटी त्यांना माहिती आहे मंत्री कोण आहे. स्ट्रक्चरल ऑडिट हे मीही माझ्या माध्यमातून करतो आणि म्हणून त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट आणि माझं स्ट्रक्चर ऑडिट आणि त्याच्यामध्ये जर साम्य झालं नाही तर अडचणीचा काळ येऊ शकतो हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून एक दर्जेदार काम केल्यामुळे मी मिटकरजी, कॉन्ट्रॅक्टर, माझ्या सगळ्या डिपार्टमेंटचं मनापासून मी अभिनंदन करतो. जाता जाता जे आमच्या तटकरे साहेबांनी उल्लेख केला, कायदा आणि सुव्यवस्था राखणं एक बाजूला असेल, पण आमच्यासारखे जे आंदोलनातून मोठे झालेले कार्यकर्ते त्यांची जरा मदत घ्या. आमच्या शब्दाला थोडं वजन आहे आणि आम्ही तसंच राज्यातले सगळ्याच कार्यक्रम करणाऱ्या लोकांना अतिशय जवळून ओळखतो. म्हणून आमचाही थोडा उपयोग करून घ्या. आणि अशी परिस्थिती आमचं महायुतीचं सरकार असताना, आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना परत येता कामा नये. ही जबाबदारी इकडच्या संबंधित पोलिसांवर सोडून मी आणि तटकरे साहेब जाणार आहोत. लागणारी सगळी मदत सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परत आम्ही गेल्यावरच लगेच तुम्ही आवाहन करा, पर्यटक इथे येऊन दे. उद्याचा दिवस ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस आहे. आमच्या महाराजांची, शंभूराजांची जयंती आहे. म्हणून त्या दिवशी असं मोकळं आम्हाला दिसता कामा नये. आम्हाला म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही पावलं उचलावी एवढं आवाहन तुम्हाला या निमित्ताने करतो. परत एकदा तटकरे साहेब आणि सगळे जे आमचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे मान्यवरांचं मी खात्याचा मंत्री म्हणून आपल्या मनापासून आभार मानतो. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा इथं कौटुंबिक वादातून घडलेल्या दुर्दैवी घटनेत पती पत्नीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार पायल विनोद राठोड आणि विनोद रंगराव राठोड हे चुलत भावाच्या लग्नानिमित्त सासरूवाडीला गेले होते. दरम्यान झालेल्या वादातून पतीनं पत्नीचा गळा चिरून हत्या केली आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या पश्चात मुलगा आणि 2 मुली असं परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.